निधी वाटपात शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं रामदास कदम यांनी म्हटलंय। वर्षा बंगल्यावर या संदर्भात बैठक झाली, त्यानंतर रामदास कदम यांनी ही माहिती दिली। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता आश्वासन दिल्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांचं समाधान झालंय अशीच आत्ताची स्थिती आहे, कारण रामदास कदम यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिली। काय म्हणाले रामदास कदम बघूया। भाजपच्या मतदारसंघातल्या आमदारांना जास्त निधी दिला जातो आणि शिवसेनेच्या मतदारसंघातल्या आमदारांना निधी दिला जात नाही, अन्याय होतोय, असा आजचा विषय होता। मात्र मुख्यमंत्र्यांनी आज ठोस आश्वासन दिलं की यापुढे सगळ्यांना समान वाटप केलं जाईल, कुणावरतीही अन्याय होणार नाही। शिवसेना भाजप या दोघांची सत्ता आहे, दोघांचं सरकार आहे, कुठेही दोघांमध्ये निधी वाटपाबाबत अन्याय होणार नाही याची दक्षता मी स्वतः घेईन आणि तसा निर्णय अधिवेशन संपण्याच्या अगोदर मी घेतो, असं त्यांनी आश्वासन दिलं।